Welcome back, students. Welcome to RBC, the Amazing World of Biology. मित्रांनो, आपण इकोसिस्टम सेकंड टॉपिक बघतो. इकॉलॉजी. इकॉलॉजी द मोस्ट इंटरेस्टिंग युनिट. असं युनिट जे मुलांना, जे नॉन आरबीसीएन आहेत, ज्यांना खूप बोर वाटतं, आणि जे आरबीसीएन आहेत ज्यांना खूप इंटरेस्टिंग वाटतं, असं इकॉलॉजीचं युनिट आपण सेकंड टॉपिक बघतोय बाळांनो, इकॉलॉजी, राईट. आणि नेहमीप्रमाणे पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपण जो काही पार्ट पहिल्या लेक्चरपासून बघितला तो एका 5 मिनिटात रिवाइज करू. माझ्याबरोबर तुम्ही पण रिवाइज करायचं आहे, ठीक आहे ना. आपण इकॉलॉजीमध्ये इकोसिस्टम सुरू केलं. मी म्हणलं की इकोसिस्टम हे असं युनिट आहे, इट इज द युनिट ऑफ नेचर, युनिट ऑफ इकॉलॉजी, वेअर बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर्स कंपोनंट्स दे इंटरॅक्ट विथ इच अदर. मी म्हणलं बाळांनो, इकोसिस्टम वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. अकॉर्डिंग टू साईज ऑर ऑन द बेसिस ऑफ साईज. ही लार्जेस्ट इकोसिस्टम पण असू शकते, म्हणजे बायोस्फिअर, ज्याला आपण ग्लोबल इकोसिस्टम म्हणलं, किंवा इतरांना आपण लोकल इकोसिस्टम म्हणलं. त्यामध्ये स्मॉल असेल तर पॉन्ड, लार्ज असेल तर एखादं सी किंवा ओशियन किंवा फॉरेस्ट, बरोबर. मग आपण इकोसिस्टमला अजून एका पद्धतीनं क्लासिफाय करू शकलो. काय? द क्रायटेरिया वॉज ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, वेदर इट इज अ नॅचरल और मॅनमेड. मॅनमेड म्हणजे माणसानं तयार केलेली इकोसिस्टम. साला कभी कभी अपने को लगता है आपण ही भगवान है. माणसाने इकोसिस्टम तयार केली म्हणजे माणूस झाला ना देव तिथला, असं नाही. ॲक्वॅरियम अँड क्रॉप फील्ड, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ मॅन मेड इकोसिस्टम. यू कॅन कॉल इट ॲज आर्टिफिशियल इकोसिस्टम, और यू कॅन कॉल इट ॲज अँथ्रोपोजेनिक इकोसिस्टम. मग मी तुम्हाला म्हणलं, जी नॅचरल आहे त्यामध्ये काही टेरेस्ट्रियल असतील, काही ॲक्वॅटिक असतील. टेरेस्ट्रियलमध्ये डेझर्ट आहे, फॉरेस्ट आहे, ग्रासलँड आहे. ॲक्वॅटिकमध्ये लेक आहे, पॉन्ड आहे, ओशियन आहे, युस्टरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, युस्टरी ही अशी इकोसिस्टम आहे जी ओशियनमध्येच असते, पण जिथं फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर म्हणजे सी वॉटर दे कंबाईन ॲट द सेम प्लेस. मग मी तुम्हाला सांगितलं बाळांनो, इकोसिस्टम जी आहे इट इज द युनिट ऑफ नेचर और युनिट ऑफ इकॉलॉजी. जसं सेल इज द युनिट ऑफ आवर बॉडी. मग सेल टॉपिकमध्ये आपण सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन बघतो. मग इकॉलॉजीमध्ये सुद्धा आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन बघू. मग इकॉलॉजीमध्ये किंवा इकोसिस्टमचं स्ट्रक्चर फंक्शन बघायचं म्हणजे आपण मी सांगितलं देअर आर सम स्ट्रक्चरल कंपोनंट अँड फंक्शनल कंपोनंट. स्ट्रक्चरल कंपोनंटला दुसरं नाव सांगा सर फिजिकल स्ट्रक्चर. काय काय दिसलं सर, बायोटिक आहे, बायोटिक कंपोनंट. आणि फंक्शनलमध्ये सर देअर इज अ एनर्जी प्रोडक्शन, त्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणलो पण. देन देअर इज अ डिकम्पोजिशन, देन देअर इज अ एनर्जी ट्रान्सफर, अँड देन देअर इज अ न्यूट्रियंट सायक्लिंग और मिनरल सायक्लिंग. ह्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं बाळांनो, आपण हे सगळं इथॉस ऑफ द ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये सुद्धा बघू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी एक 2 टर्म सांगितला तुम्हाला, 2 एक कन्सेप्ट सांगितला, स्ट्रॅटिफिकेशन अँड स्पेसिस कंपोजिशन. मी म्हणलं की ईच इकोसिस्टम हॅज इट्स युनिक बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर. यू कॅन कॉल इट एज अ फिजिकल स्ट्रक्चर. दिस अ फिजिकल स्ट्रक्चर इज युनिक अँड इट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन दोज बायोटिक अँड एबायोटिक कंपोनंट. बेटा, मी तुम्हाला म्हणलं की एखादी इकोसिस्टम एकतर फेवरेबल असेल किंवा अनफेवरेबल असेल. कसं ओळखायचं? 2 गोष्टींवरून, स्पेसिस कंपोजिशन आणि स्ट्रॅटिफिकेशन. स्पेसिस कंपोजिशनमध्ये काय, तुम्ही गेले त्या इकोसिस्टममध्ये कुठल्या कुठल्या स्पेसिस आहेत आयडेंटिफाय केला, त्यांचा नंबर काउंट केला, इन्युमरेट केलं. दिस आयडेंटिफिकेशन अँड इन्युमरेशन ऑफ द डिफरंट स्पेसिस इट इज नोन ॲज स्पेसिस कंपोजिशन. एखाद्या ठिकाणचं स्पेसिस कंपोजिशन जास्त, ती इकोसिस्टम जास्त फेवरेबल. मग तुम्हाला म्हणलं की जर प्लांटच्या बाबतीत जर तुम्हाला इकोसिस्टम फेवरेबल आहे का नाही बघायचं, काय करावं लागेल? स्पेसिफिकली टेरेस्ट्रियल इकोसिस्टममध्ये तुम्हाला मी म्हणलं बाळांनो, किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम, ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट ऑफ द प्लांट यू कॅन classify those plant species in a vertical distribution. We call it as a stratification. First strata, upper strata, middle strata, second strata, bottom strata, third strata. टॉपला जे आहेत सगळ्यात टॉल प्लांट, मधात श्रब, बॉटमला ग्रास आणि हर्ब. तुम्हाला काय कळालं? जिथं फेवरेबल कंडिशन आहेत तिथं ट्री जास्त आहेत आणि हर्ब जास्त आहेत किंवा ग्रास जास्त. जिथं अनफेवरेबल आहे तिथं श्रब जास्त आहेत. मग हे झालं तुम्हाला बेसिक इथॉस ऑफ द ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये. तुम्हाला बाळांनो मी सांगितलं तिथले बायोटिक फॅक्टर सांगितले, एबायोटिक फॅक्टर सांगितले, आणि तिथं एक स्ट्रॅटिफिकेशन सांगितलं बाळांनो. स्ट्रॅटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं देअर आर 3 झोन्स प्रेझेंट इन अ पॉन्ड. पॉन्ड इज अन एक्झाम्पल ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टम. काय 3 झोन होते बाळांनो बघा? लिटोरल झोन, ठीक आहे ना, लिमनेटिक झोन आणि प्रोफंडल झोन.
आणि सगळ्यात बेसला बुडाला जी माती आहे पॉइंटच्या त्याला तुम्ही म्हणलं बेंथिक झोन. बघा बाळांनो, बेंथिक झोन हे पहिल्या टॉपिकमध्ये आलाय म्हणून मी ॲक्च्युली क्लासिफिकेशन सांगितलं. काय होतं लिटोरल झोन? एकदम लिटोरल झोनचा अर्थ आहे शालो वॉटर. ठीक आहे ना. यामध्ये काय आहे, रूटेड प्लांट्स, मार्जिनल प्लांट्स तुम्हाला दिसतील. नंतरचा झोन होता बाळांनो असा झोन ज्याला आपण म्हणलं होतं लिम्नेटिक झोन. इट इज अ डीपर वॉटर वेअर लाईट कॅन रीच. यू विल गेट phytoplanktons and rooted submerged plants. Third one was profundal zone, which was a deeper zone where light was not able to penetrate up to that depth. Right? No aquatic life is there. And the last one was benthic animals or benthic zone where benthic animals are present. बेटा राईट. मग आपण काय केलं, हे झालं जनरल इन्फॉर्मेशन. मग आपण काय म्हणलं, या टॉपिकमध्ये स्ट्रक्चरल कंपोनंट बघायचे नाही का आपण बघितले, फंक्शनल कंपोनंट बघायचे. फंक्शनल कंपोनंटमध्ये चौथ्यापैकी पहिला आपण गेला चारपैकी, दॅट वॉज द प्रोडक्टिव्हिटी. त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर सांगितलं बायोमास काय. कुठला बी ऑर्गॅनिझम घ्या, त्याचं वजन मोजा, त्याचं वजन ड्राय करा आणि ते त्याचं बायोमास. इट इज अन ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस्ड बाय अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमनं ऑर्गॅनिक मॅटर जे तयार केलं त्याला बायोमास म्हणा. ठीक आहे ना. पण प्लांट्सने तयार केलंय ना बाळांनो त्याला प्रायमरी प्रोडक्शन म्हणा. प्रायमरी प्रोडक्शन का, प्रायमरी का, पहिलं प्रथम स्थान त्यांना, कारण दे आर प्रोड्युसिंग लाईट एनर्जी, सॉरी फूड एनर्जी फ्रॉम युझिंग लाईट, बाय युझिंग लाईट. राईट ना. प्रायमरी प्रोडक्शन नाव दिलं बाळांनो त्याला. इट इज द अमाऊंट ऑफ बायोमास प्रोड्युस्ड पर युनिट एरिया रिस्पेक्टिव्ह ऑफ द टाइम और ओव्हर द टाइम. टाइमचा काही संबंध नाही बाळांनो. लक्षात घ्या, मुलांना कन्फ्यूज होतं हे. एका मिनिटात अजून सांगतो, लक्ष देऊ नये का. बघा दोन इकोसिस्टम आहेत. ठीक आहे ना. एक ओशियन आणि एक तुमच्या शेत आहे तुमचं. ठीक आहे. ओशियनमध्ये गेलात आणि तुम्हाला कळालं की इथं 1 मीटर स्क्वेअरमध्ये 100 किलोग्रॅम एवढं बायोमास मिळाले. घरी आलात तुम्ही, 1 मीटर स्क्वेअरमध्ये 10 किलो बायोमास मिळालं. म्हणजे काय, ओशियनची प्रायमरी प्रोडक्शन जास्त आहे. पण तुम्हाला काय कळालं, अरे हे एका महिन्यात उगवले आपल्या घरी आणि ओशियनमध्ये एका वर्षात एवढं तयार होतंय. याचा अर्थ 10 किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर पर इयर. हे काय पर मंथ काय आहे तुमच्या घरचं तुमच्या घरची प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ओशियनची 100 किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर पर इयर. मी बोललेलं काय आलं, हे एका महिन्यात 10 किलो करतंय आणि 100 करायला 10 महिने लागतील. हे एका वर्षात 12 महिन्यात म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरच्या शेतामध्ये प्रायमरी प्रोडक्शन कमी आहे पण प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. मग मी तुम्हाला सांगितलं बाळांनो जीपीपी काय आहे, एनपीपी काय आहे, आर काय आहे. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इट इज ऑल्सो नोन ॲज अ प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. It is nothing but amount of organic matter produced by the plants during photosynthesis. किंवा तुम्ही म्हणू शकता it is an amount of energy, radiant energy, solar energy captured by the plant. ठीक आहे ना बेटा. That some amount of energy is converted into ATP and that biomass which is converted into ATP it is called as R or a respiratory loss, and the remaining mass which is available for the consumer it is called as secondary, sorry, it is called as NPP, net primary productivity. आता मला सांगा सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी काय, जे कंझ्युमर आहेत म्हणजे हर्बिव्होर्स, म्हणजे आपण म्हणूया ॲनिमल्स आहेत, त्यांनी जे बायोमास तयार केले त्याला सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणलं. बाळांनो आता आजच्या लेक्चरमध्ये आपण डिकम्पोजिशन सुरू करणार आहेत. सो लेट्स गो टू द नेक्स्ट फंक्शन ऑफ द इकोसिस्टम, दॅट इज डिकम्पोजिशन. बाळांनो आता आपण काय करूया, सेकंड फंक्शन बघूया आपण, फंक्शनल कंपोनंट जो इकोसिस्टममध्ये आहे. मी तुम्हाला ऑलरेडी म्हणलं आहे की एनर्जी फ्लोच्या ऐवजी आपण डिकम्पोजिशन का घेतलं, कारण प्रत्येक स्टेपला प्लांटपासून डिकम्पोजिशन होणार आहे. ठीक आहे ना. मग डिकम्पोजिशनमध्ये काय बघा, लक्ष देऊ नये का, ॲक्च्युली आपण काय करतो नॉर्मली काय असतं बाळांनो, हे प्लांट्स आहेत ना, हे प्लांट्स. ठीक आहे ना. हे प्लांट्स बाळांनो काय करतात, सनलाईट घेतात. काय करतात, सनलाईट, सोलार एनर्जी म्हणा तुम्ही त्याला, आणि यांच्याबरोबर CO2 आणि H2O घेतात. यांना आपण इनऑर्गॅनिक मॅटर म्हणलं. या प्लांट्सला कन्झ्युम कोणी केलं, सर त्यांनी डिअरने केलं. ठीक आहे ना. या डिअरला कन्झ्युम कोणी केलं, सर फॉक्सनं केलं. या फॉक्सला कन्झ्युम सर टायगरनं केलं. ठीक आहे ना. या टायगरची झाली डेथ. ठीक आहे ना. डेथ झाल्यानंतर याचं झालं डिकम्पोजिशन. ठीक आहे ना. या डिकम्पोजिशन नंतर बाळांनो होईल मिनरल्स किंवा न्यूट्रियन्स आणि नंतर सॉईलमधून वापस जातात. मी बोललेलं काय आलं, हे मिनरल्स जे आहेत ना बाळांनो, दीज आर ॲक्च्युली इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक सबस्टन्स, त्यांना तुम्ही न्यूट्रिएंट सुद्धा म्हणू शकता. लक्षात ठेवा, आपण काय केलं आपल्या इकोसिस्टममध्ये, इनऑर्गॅनिक सबस्टन्स घेतला, त्याला ऑर्गॅनिक मॅटरमध्ये कन्वर्ट केलं,
हा ऑर्गॅनिक मॅटर आपण मूव्ह केला एका ऑर्गॅनिझम कडून दुसरा आणि शेवटी त्यांची डेथ करून डिकम्पोजिशन करून इनऑर्गॅनिक मॅटर सॉइलमध्ये टाकला आणि तो अजून प्लांटने घेतला. मी तुम्हाला म्हणलं बाळांनो, डिकम्पोजिशन इज द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर इज कन्वर्टेड इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॅटर. मी तुम्हाला म्हणलं काय फायदा डिकम्पोजिशनचा, सांगा बरं. 2 फायदे सांगितलं. पहिलं बाळांनो, इमॅजिन करा डिकम्पोजिशन होत नसतं, न्यूट्रिएंट्स रिसायकल होत नसते, तर प्रत्येक वेळा नवीन न्यूट्रिएंट्स ऍड करावे लागले असते, राईट. सो ड्यू टू डिकम्पोजिशन देर इज अ रिसायकलिंग ऑफ द न्यूट्रिएंट्स. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर डिकम्पोजिशन झालं नाही तर कचरा पाला पाचोळा तयार झाला असता सगळा, त्याला आपण लिटर म्हणलं. ते लिटर जे आपलं 1 लिटर 2 लिटर त्याचं युनिट ते शॉप स्पेलिंग वेगळे बरं का पाहणं, त्याला लिटर म्हणलं. सो लिटर प्रोडक्शन सुद्धा अवॉइड होतं, ठीक आहे ना. मग आजच्या पार्टमध्ये बाळांनो आपण काय बघणार आहोत, व्हॉट आर द डिफरंट ऑर्गॅनिझम्स विच आर टेकिंग पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ इन डिकम्पोजिशन. हा पार्ट लिहा महत्वाचा आहे. सो लेट अस गो टू द नेक्स्ट न्यू पार्ट ऑफ आवर टुडेज टॉपिक, दॅट इज ऑर्गॅनिझम्स. काय बघणार आहेत बाळांनो आपण आज, ऑर्गॅनिझम्स. कसले ऑर्गॅनिझम्स, टेकिंग पार्ट इन डिकम्पोजिशन. बघा, डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये भाग घेणारे ऑर्गॅनिझम्स आज आपण स्टडी करणार आहोत. आता डिकम्पोजिशन करायचं म्हणजे काय, सर जे डेड ॲनिमल आणि प्लांट आहेत ना यांना ब्रेक करायचं. बघा मी काय म्हणलं बाळांनो, डेथ होणार आहे कोणाची, सर सगळ्यांचीच होणार आहे. बरं, आपण लगेच फिलॉसॉफीमध्ये जायचं नाही. मी म्हणलं कुणाची होणार आहे, ॲनिमल्सची होणार आहे. अरे हो की नाही, आणि प्लांट्सची पण होणार आहे. यस सर, दोघांची पण होणार आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, ॲनिमल आणि प्लांट डेथ झाली, पण ॲनिमल इमॅजिन करा, ह्युमन्समध्ये तर आपण काय करतो, आपापल्या प्रथेनुसार कुणाला जाळतात कुणाला पुरतात, ठीक आहे. पण आता जंगलातले ॲनिमल्स कोण चाललंय त्यांना जाळाय पुरायला, म्हणजे यांची डेथ झाली ना बाळांनो, काय होतं, ॲनिमल डेड ॲनिमल जे आहेत ना, ॲनिमल डेड ॲनिमल म्हणूया आपण इथं, डेड ॲनिमल. हा जो डेड ॲनिमल आहे ना बाळांनो, इट इज कन्झ्युम्ड बाय. कन्झ्युमचा अर्थ काय, खाल्ला जातो. कन्झ्युम्ड बाय 2 ॲनिमल्सची नाव सांगतो, ह्यांना खाल्लं जातं. कोण खातं बाळांनो, बघा तुमचा एक आवडता आहे व्हल्चर आणि जॅकाल. सर हे कोण आहेत आम्हाला माहित नाहीत, आमच्या गल्लीत तर नाही. व्हल्चरचा अर्थ आहे गिधाड, मी दाखवतो तुम्हाला, काळजी करू नका, गिधाड, ठीक आहे ना. आणि जॅकालचा अर्थ आहे ते लांडगा. हे दोघं पण काय करतात, हे डेड ॲनिमल्सला खातात. इमॅजिन करा, मोठा डेड ॲनिमल आहे, त्याचं डिकम्पोजिशन व्हायला वेळ लागेल ना. पण जर त्यांना ह्यांनी खाल्लं, बरोबर आहे, व्हल्चर आणि जॅकालनी खाल्लं तर काय होतं बाळांनो, मग यांचे छोटे छोटे बॉडीचे तुकडे राहतील, बोन्सचे म्हणा किंवा फ्लेशचे. म्हणजे देर इज अ डेड रिमेन्स ऑफ ॲनिमल बॉडी. काय होतं बघा, ॲनिमल जे आहेत, ॲनिमल बॉडी ज्याची डेथ झाली त्याच्या बॉडीचे छोटे छोटे तुकडे करायचं काम कोण करतो, व्हल्चर आणि जॅक. तेव्हा असं मग ह्यांना काय कोणी सांगितलं का, अबे ते खायला लागलेत. त्याला नाही, चला आता डिकम्पोजिशनला, मोठा ॲनिमल आहे ह्याचं डिकम्पोजिशन लवकर होणार नाही, मग याला खाऊ. याच्या डोक्यात नाही ते म्हणजे मला माझे भोजन आहे, फूड आहे, मग मी याला खाताना तुकडे होतात, बरोबर आहे. ते जे तुकडे झाले ना बाळांनो, डेड रिमेन्स ऑफ ॲनिमल बॉडी म्हणायचं त्याला, ठीक आहे. आता हा जो प्लांट आहे, या प्लांटचे काय असतात, ह्याचे तुकडे, कारण पाला पाचोळा खोड वगैरे, बरोबर. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला म्हणणार देर आर सम डेड रिमेन्स ऑफ प्लांट बॉडी, ठीक आहे ना. ॲनिमल आणि प्लांट बॉडीचे डेड रिमेन. आता इथं काय येईल, सर डेड लिव्ज येतील, एकदम बरोबर. अजून काय, बार्क येईल, बार्क म्हणजे ते खोड बरं का त्याचं कडेचं. अजून काय येईल, डेड फ्रूट्स येतील, सीड्स येतील, एक्सेट्रा वगैरे वगैरे, ठीक आहे ना. हे सगळं डेड झाले, जमिनीवर पडले, म्हणजे यांना सुद्धा आपण डेड रिमेन्स ऑफ प्लांट अँड प्लांट बॉडी म्हणलं. बाळांनो एक लक्षात ठेवा शब्द, म्हणजे तुम्ही जर जंगलात गेलात, ठीक आहे ना, आणि जंगलात गेलात तर तुम्हाला तिथं काय भेटेल, यू विल गेट डेड रिमेन्स ऑफ, रिमेन्स म्हणजे राहिलेला पार्ट ना, डेड रिमेन्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल बॉडी, प्लांट अँड ॲनिमल बॉडी. याला एक शब्द वापरला सायंटिस्टनं, ते म्हणले आपण बाळांनो याला आपण म्हणू डेट्रायटस. कोण याला डेट्रिटस म्हणतो, तुम्हाला जी म्हणायचं ते म्हणा. काय म्हणलं सायंटिस्ट, काय म्हणले, हे जे जंगलामध्ये गेल्यावर प्लांट आणि ॲनिमलचे डेड बॉडीचे पार्ट आहेत छोटे छोटे, ठीक आहे ना, याला आपण म्हणू डेट्रायटस, ठीक आहे. मग डेट्रायटस म्हणजे डेड रिमेन्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल बॉडी. बोललेलं काय आलं,
बाळांनो ॲक्च्युअल डिकम्पोजिशनची प्रोसेस यांच्यावर होते बघा. तुम्ही म्हणलं सर हे डेड ॲनिमल, अरे अख्खा मोठा ॲनिमल आहे, याचे तुकडे व्हावे लागतात आणि मग डिकम्पोजिशन सुरू होतं. मी बोललेलं काय आलं म्हणून समजून घ्या तुम्हाला, की जर तुम्हाला कधी कोणी विचारलं की जे डिकम्पोजिशन होणार आहे त्याच्यासाठी रॉ मटेरियल काय, तर त्याचं उत्तर असेल डेट्रायटस. वाक्य खूप महत्त्वाचं लिहितं बाळांनो. काय बघा, डेट्रायटस. आता डेट्रायटस म्हणून काय विचारायचं नाही बरं का. रोज सकाळी 10 वेळा डेट्रायटस म्हणायचं देवाचं नाव घेतल्यावर, आणि संध्याकाळी झोपताना पण डेट्रायटस म्हणायचं. सकाळी उठल्या उठल्या आईला म्हणून दाखवायचं, पुन्हा पप्पाला, मग दोघंही मार देतील, लाता घालतील. डेट्रायटस इज दी रॉ मटेरियल फॉर डिकम्पोजिशन. लक्षात ठेवा, डिकम्पोजिशन कुजण्यासाठी जर रॉ मटेरियल काय असेल तर डिकम्पोजिशन होण्यासाठी डेट्रायटस. हा MCQ बाळून NCERTतली लाईन आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय की डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये कोण कोण भाग घेणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बाळांनो. आता बघा, लक्ष द्या, इथपर्यंत कळलं. चला हे पार्ट लिहिला, पुढच्या पेजवर जाऊ. मग आता काय होतं, आता हे बघा, ॲनिमल्स लिहितो इथं. ॲनिमल्स कुठले, इन डिकम्पोजिशन. ठीक आहे ना. डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये कोण कोण भाग घेतं. आता तुम्ही म्हणाल सर व्हल्चर आणि जॅकल घेतात का, घेतात, पण ॲक्च्युली ते प्लांटसाठी नाही आहेत, ॲनिमलसाठी. सो पहिला ग्रुप आहे बाळांनो व्हल्चर अँड जॅकल. त्यांना मी एक नाव देणार आहे, आय विल कॉल इट ॲज स्कॅव्हेंजर्स. काय म्हणणार आहे बाळांनो त्यांना मी, स्कॅव्हेंजर्स. तुम्हाला सर ॲव्हेंजर का स्कॅव्हेंजर, अरे पिक्चर आहे बा ॲव्हेंजर्स. ठीक आहे ना. ॲव्हेंजर काय करतात, सर ॲव्हेंजर ते जे विलन आहेत ना त्यांचा खात्मा करतात आणि पृथ्वीला स्वच्छ ठेवतात. स्कॅव्हेंजर सुद्धा काय आहेत, स्वच्छताच करतात. कशाला, डेड ॲनिमलला खाऊन. स्कॅव्हेंजर्स कोण आहेत बा, एक्झाम्पल जॅकल अँड व्हल्चर. मी यांचं चित्र दाखवणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे ना. पण यांना आपण डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये डायरेक्टली घेत नाही का, प्लांटसाठी हे काय, कुठलं गिधाड प्लांट खाणार आहे, नाही खाणार. हे फक्त डेड ॲनिमलसाठी आहे. सो आता यांनी काय केलं, इमॅजिन करा हे ॲनिमल्सच्या बॉडीचा पार्ट आहे असा. ठीक आहे ना. थांबा मी आता एक लेग पीस काढतो छान. ठीक आहे ना, तुम्हाला कळेल. हां चला, ॲनिमल बॉडीचा एक पार्ट काढतो मी असा. ठीक आहे, हा ॲनिमल बॉडीचा पार्ट. ओके, काय आहे हा, लेग पीस आहे, लेग पीस. ठीक आहे, हा ॲनिमल बॉडी. आता याला हे तुकडा झाला तयार. मी बोललेलं कळलं तुम्हाला सर कसं आलं, अरे ह्याने पूर्ण ॲनिमल खाल्ला मग हे झालं. आता दुसरा ग्रुप बघूया, लेट अस सी द सेकंड ग्रुप. दुसरा ग्रुप जो आहे ना बाळांनो, या लेग पीस म्हणा किंवा इथे एक लीफ पण काढतो मी. ठीक आहे, चला लीफ पण काढूया. ठीक आहे ना बेटा. सो लीफ. ठीक आहे. आता हे जे आहे हे डेड आहे, बरोबर. या दोघांना मी म्हणणार आहे बाळांनो, या दोघांना म्हणून मी म्हणणार आहे डेट्रायटस. काय म्हणणार आहे, डेट्रायटस. आणि ॲक्च्युअल प्रोसेस इथून चालू होते, म्हणून डिकम्पोजिशनमध्ये या दोघांना घेत नाहीत. ह्यांच्या नंतरचं काम डिकम्पोजिशनमध्ये येतं, पण तरी आपण यांना घेतलं, मान दिला. आता दुसरा ग्रुप ऑफ ॲनिमल्स कुठले आहेत, द सेकंड ग्रुप ऑफ ॲनिमल जे आहेत ना बाळांनो, हे ह्या डेट्रायटसला खाणार आहेत. काय करणार आहेत, दे फीड ऑन डेट्रायटस. मला सांगा, हर्ब्सला खाणारे, प्लांटला खाणारे, सर हर्बिव्होर. फ्लेशला खाणारे, कार्निव्होर. दोन्ही खाणारे, ओमनिव्होर. मग डेट्रायटसला खाणारे त्यांना म्हणतो बाळांनो आपण डेट्रायटिव्होर्स. व्हॉट आर डेट्रायटिव्होर्स, फीड्स ऑन डेट्रायटस. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर एक्झाम्पल, सगळ्यांचा आवडीचा आहे आपला तो अर्थवर्म. या बिचाऱ्या अर्थवर्मवर सुद्धा क्वेश्चन आलाय 2020ला. ठीक आहे ना. हां, आणि हा आपण क्वेश्चन घेतला होता, बरोबर. डेट्रायटस मध्ये डेट्रायटिव्होर्स जे आहेत ना त्यामध्ये अर्थवर्म, म्हणजे अर्थवर्म इज वन ऑफ द ॲनिमल्स विच विल टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. आता NCERTच्या बाहेरची पण 1-2 देतो. त्याचं दुसरं आहे बाळांनो टर्माइट. माहिती आहे का, अरे आपल्या घरी लाकडाला वाळवी लागते ना, वाळवी, त्याला टर्माइट म्हणायचं. ठीक आहे ना. लाकूड खात आहे म्हणजे डेट्रायटस खात आहे. अजून एक सांगतो तुम्हाला बाळांनो, बीटल्स. या सगळ्यांचे चित्र मी दाखवणार आहे, काळजी करू नका. हे सगळे कोण आहेत, डेट्रायटिव्होर्स. हे लक्षात ठेवा, NCERTने हे दिले आणि आतापर्यंत याच्यावरच पेपरमध्ये परत क्वेश्चन आलेत. हे NCERTच्या बाहेरचे. म्हणजे हे काय करणार बाळांनो, हे लोक यांचे छोटे छोटे तुकडे करणार. म्हणजे कसं, हा जो लेग पीस आहे, चिकन लेग पीस, हां,
हा जो लेग पीस आहे याचे छोटे छोटे तुकडे झाले बाळांनो. अरे हो की नाही? यस, हे झाले तुकडे. या लीफचे पण छोटे छोटे तुकडे झाले. अरे हो की नाही? यस, छोटे छोटे तुकडे झाले. ठीक आहे, हे झालं बाळांनो. याला काय म्हणलं? छोटे छोटे तुकडे म्हणजे फ्रॅगमेंट्स झाले. याचा अर्थ डेट्रायटिव्हर्स काय करतील बाळांनो? याचे छोटे तुकडे करतील. ठीक आहे, अजून पण पूर्ण कॉम्प्लेक्स सबस्टन्स सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये रूपांतर झालं नाही. याचा अर्थ काय? अजून कोण ना कोण याच्यामध्ये भाग घेणार आहे. बघा मी तुम्हाला काय म्हणलं, डिकम्पोजिशनची अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूडला सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे सॉईलमधून ते प्लांट्स ॲब्सॉर्ब करतील. इथं पूर्ण कॉम्प्लेक्स बॉडी होती, याला ब्रेक केलं, फ्रॅगमेंट्स केल्या. याला आपण काय म्हणलं? छोटे छोटे फ्रॅगमेंट्स आहेत बाळांनो. दीज आर ऑल फ्रॅगमेंट्स. काय नाव दिलं बाळांनो याला? आपण फ्रॅगमेंट्स म्हणलं. बघा ठीक आहे ना. हां, दीज आर फ्रॅगमेंट्स. आता या फ्रॅगमेंट्स दे आर स्टील ऑर्गॅनिक. मग तिसरा ग्रुप येतो बाळांनो, तिसरा. चला आता आमचा एक ग्रुप काय, या तिसऱ्या ग्रुपचं नाव आहे बाळांनो, त्यामध्ये येतं बाळांनो द थर्ड ग्रुप इज बॅक्टेरिया अँड फंगाय. बॅक्टेरिया अँड फंगाय हे हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत बरं का बाळांनो. तेव्हा सर कसं काय लक्षात ठेवायचं? अरे दादा, हे बॅक्टेरिया ह्या फ्रॅगमेंट्सवर जगणार आहे. मला सांग, ह्या फ्रॅगमेंटकडून न्यूट्रिशन घेणार आहे. जर बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक असते तर न्यूट्रिशन प्लांटकडून का घेतलं असतं? हे बॅक्टेरिया आणि फंगाय, बरोबर आहे बाळांनो. या बॅक्टेरिया आणि फंगाय ह्या फ्रॅगमेंट्सवर जगणार आहेत. मी बोललेलं कळालं? हे फ्रॅगमेंट म्हणजे बाळांनो डेड मटेरियल आहे. फ्रॅगमेंट काय बाळांनो? डेड मटेरियल आहे की नाही? आणि डेड मटेरियलवर जे जगतात ना बाळांनो, डेडला अजून एक शब्द आहे बाळांनो, सॅप्रो. सॅप्रो मीन्स डेड. सार्को नाही, सार्को म्हणजे मसल. सॅप्रो मीन्स डेड. या बॅक्टेरिया आणि फंगायला बाळांनो आपण म्हणतो सॅप्रोट्रॉफ्स. काय म्हणायचं? सॅप्रोट्रॉफ्स. व्हॉट आर सॅप्रोट्रॉफ्स? ट्रॉफ म्हणजे न्यूट्रिशन. डेड ऑर्गॅनिझम, सॉरी डेड पार्टला आपण फूड म्हणून वापरणारे सॅप्रोट्रॉफ्स. मी बोललेलं कळालं का? कळालं की नाही? ह्याचा अर्थ काय कळालं बाळांनो? There are 3 groups of organisms which are taking part in the process of decomposition. But generally we never consider scavengers as a part of decomposition. Why? Because once scavenger act, म्हणजे एकदा स्कॅव्हेंजरनी काम केलं, आफ्टर दॅट ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन टेक्स प्लेस. लक्षात ठेवा, अगोदर स्कॅव्हेंजर खातील. दुसरी गोष्ट, हे स्कॅव्हेंजर प्लांट बॉडीसाठी गरजेचे नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, डिकम्पोजिशनमध्ये कोण कोण लागतं जर विचारलं तर त्याचं उत्तर डेट्रायटिव्हर्स आणि सॅप्रोट्रॉफ्स असेल. ते म्हणाल सर हे डिकम्पोजिशनमध्ये लागणार नाहीत का? NCERT नुसार नाहीत किंवा इन जनरल पण नाहीत. मी बोललेलं कळालं? फक्त लक्षात ठेवा, इवन जॅकल अँड व्हल्चर दे आर टेकिंग पार्ट in breakdown of whole complete body of an organism into smaller parts. मग हे स्मॉल पार्टला फ्रॅगमेंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डेट्रायटिव्हर्स, आणि डेट्रायटिव्हर्सनं जे फ्रॅगमेंट तयार केलेत त्यांना फर्दर डिकम्पोज करण्यासाठी काय करायचं? त्यांना हे आपले सॅप्रोट्रॉफ्स लागणार. पण या दोघांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, तिघांमध्ये एक डिफरन्स लक्षात ठेवा. बघा काय होतं, हे स्कॅव्हेंजरनं खातात. काय खातात? त्या बॉडीला, प्लांटच्या, सॉरी ॲनिमलच्या. मग खातात म्हणजे फिजिकली ब्रेक करतात, आणि खात असताना बॉडीचे छोटे छोटे पार्ट होतील. म्हणजे याला तुम्ही एक छोटं नाव देऊ शकता का? काय नाव देऊ शकता? आय विल कॉल इट ॲज फिजिकल ब्रेकडाऊन. याला एक नाव दिलं मी बाळांनो, काय? फिजिकली तुम्ही तोडलं ना, याला फिजिकल ब्रेकडाऊन आहे. अरे हो की नाही? म्हणजे हे जे स्कॅव्हेंजर आहेत हे फिजिकल ब्रेकडाऊन करतात डेड बॉडीचं. मला सांगा, डेट्रायटिव्हर सुद्धा, अर्थवर्म सुद्धा त्याला खातं बाळांनो. खाताना ते आपल्या पानाचे किंवा प्लांट बॉडीचे किंवा ॲनिमल बॉडीचे छोटे तुकडे येतात. इथं सुद्धा काय होणार आहे बाळांनो? इथं सुद्धा फिजिकल ब्रेकडाऊन होणार आहे. काय होणार आहे? फिजिकल ब्रेकडाऊन. ओके, काही प्रॉब्लेम? हां, आता लक्ष देऊ नये का मी काय म्हणतोय? पण हे बॅक्टेरियन फंगायला तर काय दात नाहीत खायला, तोंड नाही, न माउथ आहे. मग हे काय करतात बाळांनो? इट इज नॉट अ फिजिकल ब्रेकडाऊन बाळांनो, इट इज केमिकल ब्रेकडाऊन. केमिकल किंवा एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन म्हणूया. केमिकल नाही, शब्द वापरूया. एन्झायमॅटिक. एन्झायमॅटिक म्हणजेच केमिकल ब्रेकडाऊन. याचा अर्थ काय केला जातो? लक्ष देऊन ऐका. हे फंगाय आणि बॅक्टेरिया काय करतात? बाबा, आपल्याला ह्या दोघांसारखे दात नाहीत, मग हे आपल्याला खाता येत नाही. मग आपण काय करू? यांच्यावर एक छोटे छोटे तुकडे आहेत, यांच्यावर केमिकल टाकू. काय करू? केमिकल टाकू. मग वेगवेगळे एन्झाईम्स टाकू. यांनी काय होईल? यांच्यातले इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स बाहेर पडतील, त्यांना ॲब्सॉर्ब करू. मी बोललेलं काय आलं? म्हणजे सॅप्रोट्रॉफ्स दे नेव्हर ब्रेक दॅट मटेरियल फिजिकली.
बट देर इज एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. बाळांनो, या प्रोसेसला आपण ऍक्च्युअली एक शब्द वापरतो, वी कॉल इट ॲज कॅटाबॉलिझम. काय म्हणतो बाळांनो? कॅटाबॉलिझम. बघा, लक्षात ठेवा, जनरली आपण कॅटाबॉलिझम हा शब्द ब्रेकडाऊनला वापरतो ना, पण लक्षात ठेवा या ब्रेकडाऊनला कधीच कॅटाबॉलिझम म्हणत नाहीत. व्हेन एव्हर देर इज अ वर्ड कॅटाबॉलिझम, इट इज अ एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन. लक्षात ठेवा, एक महत्त्वाची कन्सेप्ट सांगितलं तुम्हाला. सो तुम्हाला काय कळालं? तुम्हाला हे कळालं की ॲनिमल्स हे 3 ग्रुपचे आहेत. पहिल्या ग्रुपला आपण कन्सिडर करत नाहीत, जे स्कॅव्हेंजर आहेत, त्याच्यामध्ये व्हल्चर आणि जॅकल येतं, बरोबर. मग आपण 2च ग्रुपला कन्सिडर करतो. कोण आहे? पहिला आहे डेट्रायटिव्हर्स. डेट्रायटस म्हणजे डेड प्लांट अँड ॲनिमल बॉडीच्या रिमेन्स. ठीक आहे. मग यांना खाणारे डेट्रायटिव्हर्स कोण आहेत? अर्थवर्म. कोण आहे? टर्माइट. कोण आहे? बिटल. बिटल म्हणजे किडा असतो. हे बिटलचं चित्र मी लय भारी दाखवणार आहे, काळजी करू नका, खेड्यातल्या लेकरांना लगेच कळेल, बरोबर आहे. यांनी काय केलं? छोटे छोटे फ्रॅगमेंट केले. आता हे फ्रॅगमेंट कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आहेत का सिंपल इनऑर्गॅनिक? सर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक. मग आता यांच्यावर कोण जगणार आहे? सॅप्रोट्रॉप्स. सॅप्रोट्रॉप म्हणजे आपल्याला तोंड नाही, दात नाही, आपण एन्झाईम टाकायचं, कॅटाबॉलिझम करायचं, एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन करायचं, आणि एन्झायमॅटिक ब्रेकडाऊनला म्हणलं कॅटाबॉलिझम. आता जे तयार होतं बाळांनो, ॲट द एंड ऑफ दिस प्रोसेस यू विल गेट सिंपल इनऑर्गॅनिक. सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स तयार होईल. मी बोललेलं काय आलं? मग झाली प्रोसेस तुमची डिकम्पोजिशनची. कळालं? हे लिहून घ्या अगोदर बाळांनो. छान. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.